आपले स्वागत आहे। रंगबरसे कार्यक्रम हा 31 इयर 31 वर्ष चालू आहे। भोई प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने रंगबरसे कार्यक्रम त्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय मिलिंद भोई, डॉक्टर मिलिंद भोई यांचं यामध्ये आपलं स्वागत आहे सर। रंगबरसे कार्यक्रम धुलीवंदनाची आपल्याला खूप खूप शुभेच्छा। आज आपण इतका मोठा कार्यक्रम 31 वर्ष करत घेत आलेलो आहोत, याविषयी आपले भावने प्रतिक्रिया आहे मी करत नाही, आम्ही सर्वजण मदत करतोय। ज्या मुलांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे आनंदाचे प्रसंगाचे रंग केले त्यांच्या आयुष्यात एखाद्या गोष्टी करते आम्ही काम करतो। काय वाटतं मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमचा वर्षभर आम्हाला तुमच्या देणारा ठरतो आणि नाचणाऱ्यांची मुलं खेळतायत जे मनसोक्त बागडतायत तो आम्हाला भारतरत्नपेक्षा मोठा पुरस्कार वाटतोय तुम्हाला। आता याची जी रूपरेषा आहे ते किती वाजता कार्यक्रम चालू होतो आणि याचे सहभागी होणारे कोण आहेत त्याविषयी आपली आधारपणे 9 ते 12 कार्यक्रम असतो। आज या ठिकाणी 2,500 मुलं खेळतात, त्याच्यामध्ये निषेध मुलं आहेत, आत्ता मुलं आहेत, मुलं आहेत, डॉक्टर डॉक्टरचे खेळणारी मुलं आहेत, देवदासी मुलं आहेत, हे सगळे आपल्या समाजाचे घटक आहेत। ते रंगात करू शकत नाही, त्यांच्यासाठी आम्ही तरुणांची एकटी करतो। हा जो कार्यक्रम इतका भव्य करताय त्याच्यामुळे 12 वाजल्यानंतर आपली दुसरी प्रतिक्रिया काय असते? नाही काय होतं की ही गोष्ट कधी संपू नये असं वाटतं, त्याच्यातच त्या गोष्टीचं यश असतं। 12 वाजता आपण हे थांबवतो, नाहीतर मग काय होतं ते कंट्रोल होत नाही आणि पुढच्या वर्षाची मुलं वाट आणि आम्ही सगळं बघत राहतो। मग आता 3 तासाचाच कार्यक्रम आपल्या 3 तासाच करतायत, यांची जेवणाची व्यवस्था वगैरे काय कसं नाश्ता, जादूचे खेळ, जेवण हे सगळं आपण पुरवतो सर्व मुलांना। कधी करता येईल हे सकाळी 9 ते 10 नाश्ता असतो, 10 ते 12 मुलं रंग घेतात, 12 ते 2 पर्यंत मुलं जेवण करतात। आपण जो हा कार्यक्रम घेत आहे भोई प्रतिष्ठानच्या तर यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपल्याला आपण सांगितलं भारतरत्न पुरस्कार मिळाल्यासारखं वाटतोय। असं यापूर्वी आजच्या कार्यक्रमाला यश मिळो सर्वांचा आपल्याला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। माझं नाव ॲडव्होकेट चित्रा जानुगडे, मी भोई फाउंडेशन कोऑर्डिनेटर आहे। अच्छा, आपल्याला हा कार्यक्रम आता किती वर्ष घेतला आपण? हे जवळजवळ 31 वर्ष आहे। अच्छा, काय आनंद प्रकट करते आपल्याला? अतिशय छान वाटतं, कारण ह्या रंगबरसेमध्ये हे 31 वर्ष असतात, त्याच्यामध्ये ना वेगवेगळी मुलं त्याच्यामध्ये सहभागी होतात जी स्पेशल टाईम असतात, ज्यांना रंगाचा आनंद घेता येत नाही अशी सर्व मुलं इथे सहभागी होतात, वेगवेगळ्या संस्था सहभागी होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला खूप छान वाटतं, आम्हाला खूप आनंद वाटतो। पूर्ण परिवार येतो आपण? हो, आमचा सगळा परिवार सहभागी व्हायचा। धन्यवाद। मी वर्षा कांबळे, भोई फाउंडेशनचे कोऑर्डिनेटर आहे। आपण किती वर्षापासून या कार्यक्रमामध्ये सहभागी? जवळजवळ 31 वर्ष आहे, पण आम्ही 10-12 वर्ष तरी आता याच्यात सहभागी असतो। काय आनंद सांगताय? ह्या मुलांबरोबरचा जो आनंद आहे तो शब्दात सांगण्यासारखा नाही, कारण एवढा आनंद होतो की आम्ही त्या मुलांच्या जाऊन खेळतो आणि हे सर्व आम्हाला मिळत त्यामुळे। अच्छा, सर्वांना आनंद रंगपंचमी करून धुलीवंदन करून कलर मिळून होतो, त्याच्यानंतर नाट्याची जेवण काय सोय? आता पावभाजी आणि पुलाव असतो, सर्व मुलांना अगोदर आम्ही देतो। तिच्या मुलांचा आता हे कार्यक्रम कपडे वगैरे चेंज करतो। माझं नाव सागर आहे, मी भोई प्रतिष्ठानवरती संपदाय म्हणून काम करतो। गेली 31 वर्ष आम्ही रंगबरसे हा उपक्रम राबवत आहोत। जशी संख्या पहिल्यापासून कमी होती तर खूप वाढत गेली। आज या उपक्रमाला गरीब संस्थातले 2,000 मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याबरोबर आमची समन्वय भोई परिवार आहे, हे या उपक्रमाची अतिशय वाट पाहत असतात आणि सर्वजण या उपक्रमामध्ये आनंदाने सहभागी होतो आणि या रंगबरसे कार्यक्रमाची रंगाची सुधारण करत मनसोक्तपणे हा रंगबरसे कार्यक्रम साधारण 8 वाजल्यापासून यायला सुरुवात होते। पूर्ण परिवार असं येतं का? नाही, मी माझ्या घरातली एकमेव पण शो व्हेरी गुड। दुसरी गोष्ट म्हणजे आज सव्वा आल्यानंतर शंकर महाराजांच्या तर्फे इथे नाश्ता असतो, नंतर शेख साहेब येतात त्यांच्यात शीरखुर्मा असतो आणि त्याच्यानंतर मुलांनी आता पूर्ण खेळून झाल्यानंतर अंघोळ वगैरे कपडे चेंज केल्यानंतर इथे पावभाजी आणि पुलावाचा मनसोक्त आहार असतो। नमस्कार, माझं नाव धमाळ, मी जिजाऊ फाउंडेशनचे अध्यक्ष आहे। दरवर्षीप्रमाणे माझ्या
मुली उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी होतात. आणि आपल्याला आनंद काय वाटतोय या बालगोपाळांना रंग खेळताना, तेव्हा आपण सर्व रंग खेळतो, आपली प्रतिक्रिया काय? चेहऱ्यावर तो आनंद आहे तो अगदी बघण्यासारखाच आहे. दरवर्षी तुला आठवणीने या कार्यक्रमाची वाट पाहत आहे. माझं नाव रोहित शेखर. हा प्रोग्राम चालू आहे 5-7 वर्षांपासून. खूप छान, खूप मजा वाटते. लहान मुलांना त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने जगात सगळ्यात त्यांनाही रंग काय असतो ते लोक सुद्धा अपंग त्यांना बघून छान वाटतं की त्यांच्यासाठी रंगवरचे कार्यक्रम इतकं सुंदर रीतीने त्यांच्या जीवनात रंग भरले जातात. खूप सुंदर, खूप छान वाटतो कार्यक्रम. हा आनंद हा आमच्या मुलांच्या डोळ्यामधनं आम्हाला दिसत असतो. आणि हे हा कार्यक्रम करण्यासाठी आमचं पूर्ण टीम कामाला लागलेली असते. पूर्ण 2 महिने आम्ही डॉक्टर मिलिंद भोईंच्या मार्गदर्शनाखाली या मुलांसाठी काय काय नवीन करता येईल दरवर्षी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही आमचे जादूगार भूषण म्हणून आहेत, ते तर आमच्या कार्यक्रमाची वाट बघत असतात की तुमच्या मुलांसाठी मी दरवर्षी नवीन काहीतरी जादू तयार करत असतो. आणि त्या मुलांना मला दाखवायची असते आणि ही मुलं साधी सुधी नसून ही वंचित अशी आणि अपंग असतात, खूप असतात, कधी त्यांना हे मिळालेलं नसतं, असे कार्यक्रमांच्या संधी मिळालेल्या नसतात आणि त्यांना कोणी आपलं म्हटलेलं नसतं. तर आम्ही हा कार्यक्रम ह्या वंचित मुलांसाठीच केलेला असतो. देवदासींची मुले, फुगेवाल्यांची मुले, फुटपाथवर राहणाऱ्या आई-वडील पालकांची मुलं, अशा मुलांना आम्ही आनंद द्यायचा प्रयत्न करतो. आणि त्यांचा आनंद उजनी करण्यासाठी आमचे मित्रमंडळी, आमचे सगळे आप्तेष्ट या कार्यक्रमाला हजेरी लावतात. आता आमचे अण्णा आहेत, त्यांचे कार्यकर्ते बरोबर आलेले आहेत, त्यामुळे हा कार्यक्रम अजून आनंदी होत आहे आणि गुळगुळीत होत आहे. आता सांगते, आपण किती वर्षापासून या कार्यक्रमात जातात? मी डॉक्टर मिलिंद भोई आमच्या वन्यप्राणी संघटनेच्या माध्यमातून काम करतात. त्यांनी भोई प्रतिष्ठानच्या माध्यमातून जवळजवळ 31 वर्ष हा कार्यक्रम त्यांचा चालू आहे. आम्ही सर्वजण या रंगवर्षे कार्यक्रमात सगळे सहभागी असतो. डॉक्टर मिलिंद भोई यांचे अनेक कार्यक्रम आहेत, त्यापैकी हा उपक्रम असा आहे की ज्यांना कोणी नाहीये, जे अनाथ आहेत, अशा मुलांच्या जीवनामध्ये ते रंग भरण्याचं काम करून त्यांना कायम आनंदित. आणि आम्ही सुद्धा सर्वजण या कार्यक्रमाला येतो आणि याची एनर्जी आम्हाला वर्षभर आम्हाला दुसरं सामाजिक काम करायला मिळत असते. त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर मिलिंद भोईंना, त्यांच्या टीमला वन्यप्राणी संघटनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा. धन्यवाद. हा जो कार्यक्रम यांनी केलेला आहे, तर लहान मुलांसाठी आपली प्रतिक्रिया काय? लहान मुलांसाठी मला वाटतं की मी परत रिपीट करतो, लहान मुलांवर तर एक संस्कार होतोच, पण त्याचबरोबर जे आपण सो कॉल्ड आपण म्हणतो की आर्थिकदृष्ट्या सक्षम ते सुद्धा ह्या कार्यक्रमाचे आनंद घेतात आणि त्या मुलांवर जो काही संस्कार होतो तो तितकाच महत्वाचा आहे. आणि मिलिंद भोई हा जो कार्यक्रम घेतो तर मी त्याला लाख लाख शुभेच्छा देतो. प्रतिक्रिया काय? नमस्कार, मी प्राचार्य रवींद्र तावुंगे, राधा विद्यालयामध्ये मी प्राचार्य. नंतर प्रताप मोठे विद्यार्थी माझ्या विद्यार्थी पहिल्यांदा सुरुवातीला आमच्या शाळेमध्ये घेतला जायचा. त्यानंतर त्याचा स्वरूप वाटतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये मैदानावर कल्पना होती की गरीब विद्यार्थी, अनाथ विद्यार्थी यांच्यासाठी हा कार्यक्रम राबवला जातोय. खरंच आमच्या मिलिंदचं मी कौतुक करतो की या एकटा माणूस हे सगळं कसं काय हँडल करू शकतो. त्या सगळ्या संघटना एकत्र करणं आणि त्यांना या ठिकाणी व्यवस्थित मैदानामध्ये आणून मुलांना रंग खेळायला लावायचं. सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या 75च्या पुढे आमच्यासारखे लोक जे आहेत सिनियर सिटीजन यांना आम्ही याचा आनंद घेतो. मुलं जर घेतात तर या मुलांमध्ये पुढून जातो. हा सर्वात मोठा आनंद आम्हाला सिनियर सिटीजनचा. दरवर्षी आम्ही आमचे माझे मित्र सुद्धा या ठिकाणी आणि खेळण्याचा आनंदाच्या धन्यवाद. लहान मुलांपासून महिला असो, ज्येष्ठ नागरिक असो, हे सर्व या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात. बरोबर आहे, सगळे सहभाग घेतात. रंगभरचे या कार्यक्रमानिमित्त आपला जे वतीनं खूप खूप रंगभरे शुभेच्छा. धन्यवाद.